महाराष्ट्रात महायुतीला चांगलं वातावरण नाही, त्यामुळे 400 पार हे फार अवघड काम आहे. त्यांची 200 पार होताना नाकी नऊ येईल अशी महाराष्ट्रात परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापुरात केली आहे. तर उदयनराजेंना उमेदवारी देण्याची भाजपची बहुतेक भूमिका नसावी, नाहीतर उमेदवारी जाहीर करायला इतके दिवस लागले कसे, असा सवालही जयंत पाटलांनी केलाय. 400 पार हे फार अवघड काम आहे. मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर 200 पार होतानाही नाकीनऊ होईल असं मला वाटायला लागले. कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघते. प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही. देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवणे त्यांना अपयश आले, नवे प्रश्न यांनी तयार केलेत अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली. साताऱ्यात काल पवार साहेबांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल केला शशिकांत साहेबांचा. आज उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झाली. खरं तर ते दिल्लीत उमेदवारीसाठी स्थान म्हणून बसायची वेळ उदयनराजेंच्यावरती आलेली. या लढतीकडे कसं बघताय? एक तर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास सातारच्या जागेबाबतीत नाही. उदयनराजेंना उमेदवारी द्यायची बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी, नाहीतर इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी. त्यामुळं सातारच्या लढतीचा निकाल कालच लागलेला आहे. सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील मला पूर्ण खात्री आहे. काल जे अर्ज भरताना त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलेलं प्रचंड जनसमुदाय आलेला. मला वाटतं की तिथं आमची काही अडचण राहणार नाही. काल दादा बोलताना असं म्हटलं की गाव